प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो. पुन्हा एकदा देव बाप्पाने तुमच्या परिवाराची आठवण केली. प्रियांनो, देव बाप्पाला या समयामध्ये ज्या सेवकांना प्रभूने सेवेला बाहेर जाण्यासाठी नियुक्त केलेला आहे, त्या सेवकांना देवबाप आपल्या आत्म्याच्या प्रेरणेने कळवल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, जेवढी आम्ही आमच्या स्वतःची काळजी घेत नाही, याच्यापेक्षा काही अधिक पटीमध्ये देवबाप आपल्या विश्वासणाऱ्याची, आपल्या सेवकांची काळजी घेतो. पण काळजी त्यांचीच जास्त घेतो ज्यांना आत्मा चालवित आहे. जे आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यामध्ये प्रभूच्या इच्छेप्रमाणे तयार आहेत, त्यांना तर प्रभू क्षणभराचंही अंतर देत नाही. प्रियांनो, आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यामध्येच आम्हाला आशा आहे की आम्ही निश्चित स्वर्गात जाऊ. आत्म्याने जे चाललेले नाहीत ना प्रियांनो, त्यांचा न्याय देव बाप्पाने निश्चित ठेवलेला आहे. आणि देव बाप्पाने न्यायाविषयी बायबलमध्ये वचनं पण तसे ठेवलेले आहेत. म्हणून या भक्तीची सुरुवात आपण सर्वप्रथम प्रार्थनेने करणार आहोत आणि बंधू आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करतील. पवित्र 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 परमेश्वरा, खरोखर तू महान आहे. मान सन्मान गौरव मी सर्व तुला देतो. हे माझ्या पित्या, आमच्याकडून काही गोष्टी चुकल्या असतील तर आम्हाला त्याची क्षमा कर. आणि प्रभू, आमच्या बाबतीत माफ कर. आम्ही खूप प्रयत्न करत आहे, परंतु त्याला आमचं बरोबरीचा पाठिंबा मिळत नाही. तर प्रभू, मी मागच्या पेरणे ब्रदरच्या द्वारे सांगितले का प्रभू, आता तूच बघ आमच्या बाबतीत मग करायचं की नाही. म्हणून मी सर्व तुझ्यावरच सोपवलेलं आहे. आणि पगारे पास्टर येताना जाताना त्यांचा प्रवास सुखाचा आनंदाचा करण्याचा बाबा ही तुला पवित्र चरणी प्रार्थना करतो. आमेन. प्रियांनो, बोलत होतो मी विचाराच्या माध्यमातून, पण विसरलो होतो की सुरुवातीची प्रार्थना झालेली नाही, म्हणून मध्येच मी थांबलो. पवित्र आत्मा ज्या मार्गाने बोलायला आरंभ करतो ना, पवित्र आत्मा ते विधान, तो विषय तसाच पुढं नेतो जसा त्याला नेण्याची अपेक्षा आहे. आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे प्रियजन एक दिवशी स्वतःला खरोखर आम्ही आत्म्याने आणि नवीन शरीराने प्रभूच्या दरबारामध्ये हजर आहोत, उपस्थित आहोत. प्रभूचं राजासन आम्ही पाहत आहोत आणि त्या राजासनावर जसं प्रगटीकरणामध्ये आम्ही वाचलं होतं पृथ्वीवर की राजासनावर कोणी बसलेला आहे. जो बसलेला आहे त्याला आम्ही आता प्रत्यक्षात पाहत आहोत. प्रियांनो, धन्य ते डोळे असतील, धन्य ते कान असतील आणि धन्य ते शरीर असेल जे प्रभूने आम्हाला स्वर्गामध्ये येण्यासाठी दिलेलं आहे, की आम्हाला प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभू समोर राहण्याची आम्हाला संधी मिळणार. पण ही संधी अवघड पण आहे, ही संधी सोपी पण आहे. अवघड म्हटलं तर एका गोष्टीने फार डोंगरापेक्षा जबरदस्त अवघड होऊ शकतं. आम्ही जर वचनाप्रमाणे ऐकलं नाही तर आमच्यासाठी अवघडाचा मार्ग तयार झाला समजायचा.
पण आम्ही वचनाप्रमाणे ऐकलं आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर आमचं नेटाने का होईना स्वर्गापर्यंत जाण्याचा रस्ता आम्ही प्रभूच्या वचनाप्रमाणे तयार करत आहोत असं विश्वासणाऱ्यांना सेवकांना म्हणायला काही एक हरकत नाही. पण ज्यांना आत्मा चालवित नाही प्रियांनो, योएल संदेश त्याने शेवटची भविष्यवाणी बायबलमध्ये केलेली आहे. शेवटल्या काळी माझ्या आत्म्याचा वर्षाव तरुण तरुणीवर मी करणार. देव बाप आपल्या वचनाशी प्रामाणिक आहे. वृद्धांना स्वप्न पडतील ते प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने स्वप्न पडतील. जे आम्हाला वास्तविक आम्हाला स्वप्न पडतात ना कधी कधी, ते स्वप्न नसणार आहेत. प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने येणारे स्वप्न अतिशय आशीर्वादित असे स्वप्नी ते असणार आहेत. तरुणांना पण प्रभूने सोडलं नाही, वृद्धांनाही. अंतिम समयामध्ये काही ना काही दिल्याशिवाय प्रभूचा आत्मा राहणार नाही असं योएल 2:28 वचनामध्ये देवबाप बोलत आहे. प्रियांनो, काय आम्हाला देवाने अवघड काम सांगितलंय का? काय मोठं ओझं देवबापाने आमच्या खांद्यावर किंवा डोक्यावर ठेवलंय का? फक्त देवाच्या आज्ञा कागदापेक्षा ज्या हलक्या आहेत त्या आज्ञांना होय म्हणायचंय आणि त्याप्रमाणे करण्याचा नेटाने प्रयत्न करायचा आहे. आम्हाला फक्त प्रयत्न करता येऊ शकतो. आम्ही खात्रीपूर्वक म्हणू शकत नाही की हे मी करणारच, हे माझ्याकडून होणारच, याच्यामध्ये अडखळण येणारच नाही, असे उद्गार आमच्या मुखातून कदापिही निघू शकत नाही. म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे, दुसरे पेत्राच्या पत्रामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्हाला काय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही असे म्हणा, प्रभूची इच्छा असेल तर अमुक अमुक असे आम्ही करू. प्रभूची इच्छा असेल तर करू, प्रभूची इच्छा नसेल तर आमच्या बळाने आमच्या शक्तीने काही एक होणं संभव नाही. आत्मेला जे करण्याचा अधिकार आहे ना, तो अधिकार आमच्या बुद्धीला आमच्या शक्तीला नाही आणि त्याने आम्ही कोणती गोष्ट साध्य करू शकणार नाही. पण आत्म्याच्या प्रेरणेने जर म्हटलं ना, आम्ही काही पण करण्यासाठी कधी अडखळणार नाही, कधी चिंताक्रांत होणार नाही, कधी आम्हाला त्या करण्यामध्ये कुठली हानीही होणार नाही. आत्म्याच्या प्रेरणेने चालणं अतिशय धन्यतेचं चालणं आहे प्रियांनो. आज बायबलमध्ये निरनिराळे संदेश, निरनिराळे प्रेषित, निरनिराळे सेवक, निरनिराळे विश्वासणारे नवीन करारामध्ये होऊन गेले. ते सर्वजण आत्म्याच्या प्रेरणेने त्यांनी केलं. मग शिष्यांना आपले प्राण द्यावे लागले, ते देखील त्यांनी आत्म्याच्या प्रेरणेने हसत हसत आपले प्राण दिले. असं कुडकुडत, अरे द्यावाच लागन मला प्राण, याच्याशिवाय दुसरा उपायच नाही माझ्याजवळ, अशा अनुषंगाने शिष्यांनी आपले प्राण दिले नाही. स्व इच्छेने त्यांनी आपल्या प्राणाला प्रभूच्या नावाने सोडून देण्याचा निर्णय घेतला. मग ते त्यांचे प्राण किती हाल अपेष्टेने त्या दुष्ट दुर्जनांनी काढले तो भाग वेगळा आहे. पण ज्यांचे पण प्राण प्रभूच्या नावाने शिष्यांचे गेले ना प्रियांनो, ते सर्व शिष्य
प्रभूसाठी रक्त साक्षी आहेत की त्यांनी प्रभूसाठी आपले प्राण दिले. प्रभूसाठी प्राण देणं इतकं सोपं समजू नका प्रियांनो. कोणी कोणासाठी आपला प्राण देऊ शकत नाही. अहो, आम्हाला काटा लागला तर आम्हाला कळतं काय वेदना आहेत आणि काय वेदनेचा अनुभव आम्ही काटा टोचल्याने घेतो. धन्य शिष्यांचं नाव उगत दिलं नाही म्हणून 12 शिष्यांचं नाव प्रगटीकरणाच्या 21व्या अध्यायामध्ये 12 ढोंडे 12 प्रेषित अशा अनुषंगाचं वचन प्रगटीकरणामध्ये देव बाप्पाने ठेवले. देवाच्या आत्म्याने पण त्यांना सन्मानित करण्यामध्ये कुठलीही कसर सोडलेली नाही. 12 शिष्यांनी जे सांगितलं, जे शिकवलं, जे करण्याचा रस्ता दाखवला, त्याप्रमाणे आजच्या विश्वासणाऱ्यांना, आजच्या सेवकांना चालणं गरजेचं आहे. आणि 12 शिष्यांनी प्रामुख्याने प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38व्या वचनाच्या आधारावर सेवा कशी करायची ते प्रामुख्याने शिकवलेलं आहे. घरोघरी जाऊन त्यांनी हे शिक्षण दिलेलं आहे. घरोघरी जाऊन त्यांनी प्रभूचा मेज घेतलेला आहे. प्रभूची भाकर विश्वासणाऱ्यांबरोबर मोडलेली आहे. बायबलमध्ये ते तसे वचन देव बाप्पाने ठेवलेले आहेत. अतिशय मेहनतीची, अतिशय कष्टाची सेवा 12 प्रेषितांनी केली. त्यांनी जो पाया रचलेला आहे त्याच पायावर इमारत बांधली जात आहे. त्या पायावर तीच इमारत बांधली जात आहे ज्या इमारतीचा रस्ता 12 शिष्यांनी दाखवलेला आहे. जो कोणी त्या 12 प्रेषितांनी दाखवलेल्या रस्त्याप्रमाणे बांधकाम करत नाही, त्यांचं बांधकाम त्या पायावर बांधलं जात नाही. आज ज्याला त्याला वाटतं मी बांधकाम करतोय, माझी इमारत बनत आहे, वचनाप्रमाणे असलं तर निश्चित ते बांधकाम होत आहे. पण वचनाप्रमाणे नसलं ना, वचनाचा विरोध असला ना, बांधकाम कस काय होईल हो? प्रामुख्याने 12 शिष्यांनी प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38व्या वचन कसं आहे, त्या वचनाप्रमाणे कसं चालायचं हे आत्म्याच्या प्रेरणेने त्यांनी निरनिराळ्या प्रांतामध्ये, निरनिराळ्या ठिकाणी जाऊन आत्म्याच्या प्रेरणेने शिक्षण दिलं. निरक्षर अनपढ होते ते, लिहिता वाचता येत नव्हतं. पण प्रेषितांची कृत्य 4था अध्याय 30-31 वचनाप्रमाणे ते फक्त देवाची प्रार्थना करायचे आणि देव बाप्पाला म्हणायचे, आम्ही जेव्हा पण वचन सांगायला उभं राहू तेव्हा तुझा आत्मा आम्हाला सहाय्य करो. ते माझ्यासारखा असा संदेश तयार करून जात नव्हते. त्यांच्याजवळ वया नव्हते बरं का. कोणत्याही शिष्याजवळ वही नव्हती. ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते काय वही घेऊन जाणार आहे? वहीमध्ये लिहावं लागतं. आता या वहीत मध्ये मी लिहिलंय, मला लिहिता वाचता येतंय म्हणून लिहिलंय मी. 12 शिष्यांना काही लिहिताच येत नव्हतं, वाचताच येत नव्हतं. ते कोणत्या वहीमध्ये काय लिहून घेऊन जात होते? पण देवाचा आत्मा त्यांच्या बरोबर होता. येशू ख्रिस्ताने जे अभिवचन त्यांना स्वर्गरोहण होण्या अगोदर सांगितलं होतं यरुशलेम मध्ये, की यरुशलेम सोडून जाऊ नका. देव बाप्पाने ज्या देणगीविषयी सांगितलेलं आहे त्या देणगीची तुम्ही वाट पहा. 12 शिष्यांनी पण विश्वासाने त्या देणगीची वाट पाहिली आणि ती देणगी येण्या अगोदर 108 जणांना त्यांनी आपल्या बरोबर सेवेमध्ये सम्मिलित केलं होतं. म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी 120 जणांवर अग्नीच्या जिभा उतरल्या असं बायबलचं वचन आम्हाला सांगतं.
ते येशू ख्रिस्त स्वर्गात जरी गेला तरी येरुशलेम मध्ये 12 शिष्य शांत नाही बसले. त्यांनी येरुशलेम मध्येच 108 जणांना आपल्यासारखे विश्वासी तयार केले आणि 10 दिवसामध्ये ते तयार केले 108 जणांना. किती पवित्र आत्मा त्यांच्या बरोबर कार्य करणारा होता. जो आत्मा येणार होता त्या आत्म्याला येण्याच्या अगोदर त्यांनी 108 जणांना प्रभू करता तयार केलं. फार महान सेवा झालेली 12 प्रेषितांची. प्रियांनो, आज 12 प्रेषितांच्या सेवेचा ना हेडसाळपणा इनडायरेक्टली चाललेला आहे. डायरेक्ट कुणी म्हणत नाही आम्ही 12 शिष्यांच्या शिक्षणाचा हेडसाळपणा करतो, पण इनडायरेक्टली वागण्यातून लगेच लक्षात येतं ज्यांच्या जवळ आत्मा आहे ना त्यांना ताबडतोब कळतं की हे 12 शिष्यांच्या शिक्षणाचा हेडसाळपणा करत आहे. 12 प्रेषितांनी मध्ये 28-19 वचनाचा प्रचार केला नाही. पेंटिकॉस्टचा दिवस येण्या अगोदर पर्यंत पण त्यांनी मध्ये 28-19 वचनाचा प्रचार केला नाही. त्यांनी देवाने जे सांगितलं होतं त्या देणगीची वाट बघा ना आमच्या सोबत राहा असं त्यांना सांगितलं असन. आम्ही नव्हतो ऐकायला की 12 शिष्य 108 जणांना तयार करण्यासाठी काय बोलत होते, पण प्रामुख्याने ते हेच बोलले असतील. येशू ख्रिस्त स्वर्गरोहण होण्या अगोदर आम्हाला म्हटलेलं आहे की पित्याने देव केलेल्या देणगीची तुम्ही वाट पहा. आम्ही त्या देणगीची वाट पाहतो. तुम्हाला पण जर त्या देणगीची वाट बघायची असली तर आमच्या बरोबर तुम्ही राहा. आणि 108 जण त्या 12 प्रेषितांबरोबर राहिले. त्या समाजातले ना प्रियजन ऐकणारे होते. या समाजातले प्रियजन ऐकणारे आहेत पण करणारे नाही. ऐकायला भरपूर ऐकतात, करायची वेळ आली ना नाही जमत. प्रीती फार प्रीतीचं मोठमोठ्याने भाषण देतात, मोठमोठ्याने प्रीतीविषयी बोलतात, पण जेव्हा करण्याची वेळ येते ना तेव्हा त्यांची प्रीती कुठं जाते त्यांनाच कळत नाही. ही अवस्था आहे आजच्या विश्वासणाऱ्यांची, काही सेवकांची पण. खऱ्याला मरण नाही प्रियांनो. मी खरं बोलायला कधी घाबरत नाही. माझा देव घाबरणार नाही तर मी कशाला घाबरू. माझा देव ना सुधारण्यासाठी बोलतो. माझा देव बिघडण्यासाठी नाही बोलत कोणाला. जे तसे नसतील त्यांनी तसं बनावं म्हणून पवित्र आत्मा बोलतो. प्रियांनो, देवाजवळ इतकं काय बोलायला आहे ना, पण तो आपल्या इच्छेने जेवढं ऐकणाऱ्यांना आशीर्वादाचं कारण होईल तेवढंच तो बोलतो. त्याच्याजवळ अमाप खजिना आहे. शल्मोनाला जर एवढं ज्ञान, चातुर्य, बुद्धी, ज्ञान दिलं तर विचार करा मग. शल्मोनाला जर एवढं मिळालं तर देव बाप्पाजवळ केवढं असन. शाबाची राणी आली शोध घेत खरं शल्मोनाला हे मिळालं का? प्रत्यक्ष मी त्याच्या तोंडून ऐकून कानाने ऐकेल तेव्हा मी विश्वास ठेवन. खरोखर शल्मोनाला शहाणपण, ज्ञान, बुद्धी, चातुर्य देव बाप्पांनी दिलं. जो देतो ना त्याच्याजवळ भरपूर असतं. लक्षात ठेवा, कधी पण त्याच्याजवळ लिमिटेड नसतं, पण तो ठरवतो किती द्यायचं. ठरवणं त्याच्या हातात असतं. प्रियांनो, जो देव मागील सेवकांना, राजांना जर द्यायला त्याने संकोचित मन केलेलं नाही तर तो देव आम्हालाही देण्याविषयी कधी संकोचित मन करणार नाही. फक्त आमची तयारी असणं गरजेचं आहे. आमची तयारी तशी असणं महत्वाचं आहे. जसं देव बाप्पाला आमच्याबद्दल त्याने मनामध्ये ठरवलेलं आहे. आणि ही भाषा आत्मा ज्यांच्या जवळ आहे ना त्यांनाच ही भाषा कळती. ज्यांच्या जवळ आत्मा नाही ना त्यांना मुळीच ही भाषा कळणार नाही. कारण चालवणारा आत्मा आहे तुम्हाला.
म्हणून देव म्हणतो तुम्ही आता स्वतःचे नाही, मी तुम्हाला मोलाने विकत घेतलेलं आहे, यासाठी की आता तुमच्यामधून मी माझी इच्छा पूर्ण करावी म्हणून तुम्हाला विकत घेतलंय मोलाने मी. आम्ही पण काही वस्तू बाजारातून खरेदी करतो, कशाला करतो? आमच्या जवळ पैसा झाला म्हणून खरेदी करतो. आम्हाला माहित असतं ना, जी पण वस्तू आम्ही खरेदी करतो त्या वस्तूचा उपयोग काय आहे. आता हे जे काही ज्या सोफ्यावर आम्ही बसलो, हे बनवत असताना किंवा हे आणत असताना तुम्हाला माहित होतं आम्ही जी वस्तू घरात आणू राहिलो त्या वस्तूचा उपयोग आम्हाला काय होणार आहे. जर याचा उपयोग नसता तर दिले असते का तुम्ही हजारो रुपये याला? म्हणले असते काय उपयोगच नाही, कशाला हे घरात आणायचं अडचणीचं. पण हे घरात आणल्यावर तुम्हाला कळलं ना, आम्ही तर याच्यावर बसू. कोण पाहुणे आले किंवा सेवक आले किंवा आमचे मित्रजन आले किंवा आमचे आप्तजन आले, ते याच्यावर बसतील. याच्यावर बसण्याची बंदी आहे का कोणाला? लिहिलंय का याच्यावर? फक्त या घरातल्याच लोकांनी याच्यावर बसावं, बाकीच्यांना याच्यावर बसायची परवानगी नाही. लिहिलंय का असं याच्यावर? यांनो, जर एखादी जगित वस्तू घेताना आम्हाला कळतं की त्या वस्तूचा वापर करणं सर्वांना शक्य आहे, मग ज्या देवाने आम्हाला आपल्या हाताने घडवलंय तो देव बाप आम्हाला कसा आपल्या विश्वासाने चालवेल, आपल्या मनाने चालवेल याचा विचार करा. प्रियांनो, सगळ्या गोष्टीचं बोलण्याचं प्रावधान, वचनाचं प्रावधान पवित्र आत्म्याजवळ रेडी आहे. पवित्र आत्म्याजवळ सर्व काही आहे. फक्त पवित्र आत्मा कार्य करणारा असला तर सर्व काही आहे. पवित्र आत्मा कार्य करणारा नसला काही शक्य नाही, काही होणं संभव नाही. पवित्र आत्मा असला ना सगळं विपुल आणि भरपूर आहे. म्हणून आजचं वचन पण आपल्यासाठी आशाचा अनुषंगाचा आलेला आहे. जे विचारातून ऐकलं ना तुम्ही, त्या विचाराचा आणि आजच्या वचनाचा एकदम जवळचा संबंध आहे, अगदी जवळचा संबंध आहे. आणि ते वचन आपल्यासाठी मी आता वाचत आहे. काढूया आपण स्तोत्र संहिता 119, 112. बघा तिथं काय देवबाप बोलतो. स्तोत्र संहिता 119, 112. फार सुंदर शब्द त्या ठिकाणी देवबाप्पांनी ठेवलेला आहे. 119, 112. तुझे नियम सर्वदा शेवटपर्यंत पाळण्याकड मी आपले मन लाविले आहे. प्रभूवर विश्वास ठेवला तेव्हा याच अनुषंगाने विश्वास ठेवला ना. प्रभू शेवटपर्यंत तुझ्या नावात राहीन, शेवटपर्यंत तुझा ऐकण्याचा प्रयत्न करीन, शेवटपर्यंत प्रार्थना करण्यासाठी मी स्वतःला तयार ठेवीन, शेवटपर्यंत माझ्या ज्ञानामध्ये भर पडावी म्हणून मी बायबल वाचित जाईन. केला का नाही? जेव्हा विश्वास ठेवला त्यावेळेला तुमच्या उत्स्फूर्त आनंद मनाने देव बाप्पाशी तुम्ही हे शब्द बोलले असताल, एकदा तरी बोलले असताल. रोज जरी तुम्ही बोललेले नसले पण एकदा का होईना तुम्ही देव बाप्पाला हे देवाच्या उपस्थितीमध्ये बोलले असताल. कारण जो नवीन विश्वासणारा प्रभूमध्ये येतो ना, त्याच्यामध्ये पवित्र आत्मा इतक्या चांगल्या विचाराच्या माध्यमातून बोलतो ना प्रियांनो, याचा मी फार जवळून अनुभव घेतलाय. फार जवळून या गोष्टीचा मी अनुभव माझ्या जीवनात घेतलेला आहे. पण जसं आम्ही प्रभूमध्ये वाढायला लागतो, प्रभूमध्ये दिवस जायला लागतात, तसं आम्ही जर सांगितलेल्या शब्दाप्रमाणे प्रभूशी प्रामाणिक राहिलो नाही
मग आमच्या जीवनामध्ये जे शब्द आम्ही प्रभूला बोललेलो असतो ते शब्द कधी कधी आमच्या जीवनातून पूर्ण होऊ न लागण्याची प्रक्रिया आम्हाला जाणवायला लागते. म्हणून वचनात राहणं म्हणजे देवाच्या सानिध्यात राहणं आहे. जो वचनामध्ये नाही ना तो देवाच्या सानिध्यामध्ये तसा नाही जसं देव बाप्पाला तुम्ही हवे आहात. म्हणून बायबल हा आमचा श्वास आहे. जसं शरीराला श्वासाची गरज आहे ना तसं आमच्या आत्म्याला देवाच्या वचनाची गरज आहे. काही जण आज बायबल वाचत नाही, वाचलं तर त्याप्रमाणे करत नाही. काही जण बायबल वाचतात पण त्यांना बायबलच समजत नाही. का समजत नाही? कारण बायबल वाचतात आणि त्यांचं ध्यान एकीकडे असतं, त्यांचे मनाचे विचार दुसरीकडेच भटकत असतात. इकडं वाचन चाललेलं असतं पण बुद्धीमध्ये विचार वेगळाच. म्हणून त्यांना काही जणांना बायबल समजत नाही. पण जे ध्यानपूर्वक बायबल वाचतात ना देवबाप त्यांना कमीत कमी 30% तरी आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही जो करार देवाशी केलेला आहे ना, जे आम्ही उद्गाराने बोललेलो आहोत की मी सर्वदा शेवटपर्यंत तुझ्या नियमांना पाळण्याचा प्रयत्न करीन, या प्रयत्नाला आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईपर्यंत आम्हाला हे करून दाखवायचं आहे. आम्ही बोलतो एक, करतो एक, याला ख्रिस्ती जीवन म्हणता येत नाही. ख्रिस्ती जीवन त्याला म्हणता येतं जसं बोललं जातं तसं करणं, याला ख्रिस्ती जीवन म्हणतात. प्रियांनो, आज फार मोठमोठ्या गोष्टी आम्ही संदेशामध्ये कधी कधी ऐकतो, कधी ओपन मीटिंग मध्ये ऐकतो, कधी चर्च मध्ये ऐकतो, कधी हाऊस प्रेयर मध्ये ऐकतो. पण जेवढ्या मोठ्या गोष्टी आम्ही ऐकतो ना तेवढ्या मोठ्या गोष्टी काही जणांच्या जीवनातून होतच नाही. जे बोलतात ना त्याच्याप्रमाणे करण्याची प्रक्रिया काही ठिकाणी दिसतच नाही. आणि याचा मला फार जवळून अनुभव आलेला आहे आणि मी अनुभव घेतलाय याचा. जे बोललं जातं ना ते केलं पाहिजे तर त्या बोलण्याला किंमत आहे. जर बोललं एक आणि केलं नाही ना त्या शब्दाला काय अर्थ राहत नाही प्रियांनो. म्हणून बघा, खळखळ वाजणारं पाणी आहे ना त्याच्यामध्ये कुणी पण बिनधास्तरित्या चालतं बरं का, खळखळ वाजणाऱ्या पाण्यामध्ये. पण जे पाणी शांत असतं ना तिथं जायला मनुष्य 10 वेळेस विचार करतो हे फार शांत पाणी आहे, हे खोल आहे का काय मला माहिती नाही. आणि विशेष करून पावसाचं जर पाणी असलं, नवीन एरियात जर आम्ही असलो त्या ठिकाणी तर आमचा फार गोंधळ उठतो. अरे एरिया नवीन आहे, जागा नवीन आहे, हे पाणी अतिशय शांत आहे, याच्यात जर पाय ठेवला तर आम्ही बुडू की काय आम्हाला खात्री सांगता येत नाही. पण ओळखीची जागा असली ना, शांत पाणी जरी असलं तरी आम्हाला कळतं अरे पाणी फार खोल नाही, आम्ही आरामशीर पलीकडे जाऊ. आम्हाला सर्व गोष्टीची खात्री झाल्याशिवाय आम्ही पुढचा पाऊल टाकीत नाही. तसं प्रियांनो, आमच्या भावी जीवनामध्ये आम्ही जे काही प्रभूच्या उपस्थितीमध्ये किंवा प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही जे बोलू ना ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आम्ही फक्त प्रयत्न करण्याच्या अधीनतेचे विश्वासणारे सेवक आहोत. आमच्या बळाने आमच्या शक्तीने आम्हाला काही एक करणं संभव नाही. सर्व आत्म्याच्या प्रेरणेने होणं संभव आहे. म्हणून आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये सतत असलं पाहिजे. आणि माझ्यामध्ये पवित्र आत्मा बोलतो, पवित्र आत्मा माझ्या संगती आहे, याचा प्रथम आपण अनुभव घेतला पाहिजे. नाहीतर मुखाने फार मोठ्या गोष्टी बोलायच्या
आणि करण्यामध्ये काहीच नाही. पवित्र आत्मा अशा प्रकारे चालवतो का? असं चालवतो विश्वासणाऱ्यांना, असं चालवतो सेवकांना. प्रियांनो, 12 प्रेषितांच्या जीवनाकडे आम्ही लक्ष दिलं ना, खरोखर देवाच्या आत्म्याप्रमाणे 12 प्रेषित करणारे होते. म्हणून शास्त्री, सदुकी, फरीसी हे नेहमी त्यांच्या माग लागायचे. याजक धमक्या द्यायचे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने काही बोलू नका, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने चमत्कार करू नका. नेहमी 12 शिष्यांना बोलायचे. पण 12 शिष्यांनी कधी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केलं नाही. ते म्हणायचे, आम्ही देवाचं ऐकायचं का माणसाचं ऐकायचं याचा न्याय तुम्ही करा. आणि जेव्हा हे बोलायचे 12 शिष्य, त्यांच्याजवळ उत्तरच नसायचं. म्हणून ते म्हणायचे, आम्हाला देवाच्या इच्छेने करणं हा आमचा सर्वात पहिला अधिकार आहे, जो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि राजरोसपणे या 12 शिष्यांनी येरुशलेममध्ये, येरुशलेमच्या बाहेर प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली. घाबरले नाही ते सुवार्ता सांगायला. निडरतेने त्यांनी सेवा केली. आत्मा ज्याच्या जवळ असतो ना, त्याला भीतीचा आत्मा कधीच त्याच्या जवळ येऊ शकत नाही. तो निडरतेने देवाची सेवा करणारच. आज जे कोणी आत्म्याच्या प्रेरणेने देवाची सेवा करत आहे ना प्रियानो, ते सेवक, सेविका, ब्रदर कधीही घरात बसलेले दिसणार नाही. एक तरी परिवारामध्ये ते जाऊन देवाचं वचन सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नसेल. कारण देवाचा आत्मा कधी त्यांना शांत बसू देत नाही प्रियांनो. तो कुठं ना कुठं सेवेला पाठवितोच. आणि हेच कार्य 12 शिष्यांबरोबर आणि 108 जण जे 12 शिष्यांनी आपल्या वचनामध्ये, देवाच्या वचनामध्ये ज्यांना आणलं, त्यांनी पण हेच केलं जे 12 शिष्यांनी केलं. प्रियांनो, अतिशय श्रमाची, अतिशय कष्टाची सेवा या 120 जणांनी केली. म्हणून आज जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. कोणीतरी पाया भरणी केली. त्या पाया भरणीवर आज निरनिराळ्या ठिकाणी वचनाप्रमाणे बांधकाम चाललेलं आहे. म्हणून वचनात सांगितलंय, प्रत्येक बांधणाऱ्याचं बांधकाम अग्नीसमोर ठेवलं जाणार आहे. ज्याचं बांधलेलं काम भस्म होईल त्याला तोटा होईल, ज्याचं बांधकाम भस्म नाही होणार त्याला फायदा होईल. बायबलमध्ये पुरावे दिलेत प्रियांनो प्रत्येक गोष्टीचे. बायबल पुराव्याअभावी पवित्र आत्मा बोलतच नाही. जो पण विचार निघतो ना, त्याला वचन साक्षीदार असतं. जे सेवकाला माहित नसतं ते देवाच्या आत्म्याला माहित असतं. म्हणून 12 शिष्यांनी पण देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने सेवा केली. त्यांना काय माहिती नव्हतं वचनाचं, पण आत्मा त्यांना जे बोलायला सांगायचं ते बोलल्याशिवाय राहत नव्हतं. त्यांच्या बोलण्याने भूमिकंप व्हायचा. प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय 31व्या वचनात सांगितलंय, प्रार्थना जर केली तर भूमिकंप व्हायचा, भूमी हादरायची त्यांच्या प्रार्थनेने. इतका पवित्र आत्मा 12 शिष्यांबरोबर कार्य करणारा होता. आज जो तो म्हणतो मी पवित्र आत्म्याने भरलोय, पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे प्रियांनो, काही वाईट गोष्ट नाही. पण तो पवित्र आत्मा जे सांगतो ते तुम्ही करतात का? जेव्हा पवित्र आत्मा काय सांगतो तेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या विपरीत करता का? याची तपासणी करा. पवित्र आत्मा कधी गलत सांगणार नाही. पवित्र आत्मा कधी चुकीच्या रस्त्याने कोणाला नेणार नाही. पवित्र आत्मा ज्याच्याकडून आपलं काम करून घेणार आहे त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय सेवेला तो पाठवित नाही. आणि आशीर्वाद काय माहिती का?
जेव्हा आशीर्वादाची गोष्ट येते ना, तेव्हा काही जणांच्या लक्षात येतं, अरे यांना बंगला आहे का, यांना 4 व्हीलर गाडी आहे का, यांच्या अंगावर चांगले चांगले कपडे आहेत का, सूट घालतात का, हे सफारी घालतात का, हे सेंट वगैरे मारून सेवेला निघतात का, हे विचार काहींच्या डोक्यात येत असतील. आशीर्वाद कोणता हवाय माहितीये? देव बाप्पाने मला वचनाने भरलेलं आहे का, देवाचं वचन माझ्या हृदयात मी जपून ठेवलंय का, वचनाला जपून ठेवण्यासाठी मी बायबल मध्ये नेहमी पाहिलंय का, बायबल वाचन मी करतो का. देव बाप पण उठून सुटून कोणाला सेवक नाही बनवीत, सेविका पण बनवित नाही, ब्रदरही बनवित नाही. ज्यांनी तयारी केलेली आहे ना, ज्यांच्या आडात आहे त्यांनाच म्हणतो जा सेवेला. ज्यांच्या आडात नाही ना, ते बहुसंख्येने जात सेवेला. देवाची सेवा इतकी सोपी नाही प्रियांनो. आज काही जणांनी सेवा अतिशय सोपी करून ठेवली. मी म्हणलो तर जाईल, मी नाही म्हणलो तर नाही जाणार. अरे तुझ्या सांगण्याने सेवा होणार आहे का? तुझ्या बोलण्याने सगळं काही घडणार आहे का? मग पवित्र आत्मेचं काय काम आहे? तूच जर सगळे निर्णय घ्यायला लागला आणि सगळं तूच करायला लागला, मग पवित्र आत्मा काय करीन तुझ्यासाठी? आज काय चाललंय ना प्रियांनो, ज्याचं लक्ष असेल त्यालाच कळन की सध्या काय चाललेलं आहे. देवाच्या भयामध्ये ना आज देवाची सेवा तशी नाहीये. देवाच्या भयामध्ये जी सेवा व्हायला पाहिजे ना, ही सेवा आज काही ठिकाणी दिसतच नाही प्रियांनो. देवाच्या भयाच्या सेवेचा आणि त्या गोष्टीचा विपरीत परिणाम काही ठिकाणी दिसू लागलेला आहे. आज काय चाललंय माहितीये का? प्रामुख्याने वचनातून बघूया. एक वचन आपण काढूया. लूकाकृत शुभवर्तमान, बायबल नाही घेतलं तुम्ही रीनाताई, 14वा अध्याय 11वं वचन मी वाचतो. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नीच केला जाईल, व जो आपणाला नीच करीतो तो उंच केला जाईल. ही प्रक्रिया आज प्रामुख्याने काही ठिकाणी होत नाही, काही ठिकाणी होत आहे. आज स्वतःला नीच करणं बहुसंख्य विश्वासणाऱ्याला, सेवकाला मान्य नाही. आज ज्याला त्याला चढाव ओढ लागली, मी याच्यापेक्षा वर चढ होईल, याच्यापेक्षा मी भारी होईल, याच्यापेक्षा मी श्रेष्ठ होईल, ही कॉम्पिटिशन आज चाललेली आहे. पवित्र आत्मा कॉम्पिटिशन कधी करत नाही बर का. हा, कॉम्पिटिशन पवित्र आत्मा कधीच करत नाही. पवित्र आत्मा लीन जे आहेत ना, दीन जे आहेत ना, त्यांच्यावर कृपा करणारा आहे. पवित्र आत्म्याच्या डिक्शनरीमध्ये कॉम्पिटिशन नावाचा शब्दच नाहीये प्रियांनो. आणि पवित्र आत्मा कधी ही कॉम्पिटिशनची इच्छा पण धरत नाही. पण आज जो तो स्वतःला उंच करण्याच्या प्रक्रियेमध्ये अग्रेसर होत चाललाय. अरे मीच उंच होईल, मीच असा होईल, मीच तसा होईल, माझीच अशी प्रसिद्धी होईल. बस या गोष्टीकडे काहींचं लक्ष लागलंय. बोलून तर दाखवित नाही, पण त्या वाटेने चालल्याशिवाय राहत पण नाही. चालण्याचा रस्ता तोच असतो, पण बोलून दाखवित नाही. नाही ना, मला या गोष्टीसाठी नाही करायची प्रभूची सेवा. पण जेव्हा कृतीमध्ये दिसतं ना, तेव्हा कळतं की यांची सेवा करण्याची इच्छा काय आहे. पवित्र आत्मा कधी अशा गोष्टींना मान्यता देत नाही. पवित्र आत्मा फक्त मान्यता कशाला देतो माहिती का? कशाला मान्यता देतो पवित्र आत्मा? हरवलेल्या, चुकलेल्या, मन खिन्न झालेल्या, प्रभूपासून ज्यांचं मन दुःखित झालेलं आहे,
त्यांना प्रभू आपल्याकडे आणण्याची अपेक्षा ठेवतो आणि या कार्यासाठी पवित्र आत्मा सेविकाच्या द्वारे ब्रदरांच्या द्वारे आपल्या लोकांशी आजही बोलत आहे. हे आहे पवित्र आत्मेचं काम. पवित्र आत्मा तुटलेल्या लोकांना आनंदी करणारा आहे. पवित्र आत्मा हे नाही सांगत तू उंच हो, म्हणून लिहिलंय तिथं, जो स्वतःला उंच करेल त्याला नीच केलं जाईल. देवाचं वचन आहे ते देवाने लिहिलंय, हे का मी वचन नाही लिहिलेलं. प्रियांनो, कधीही जीवनामध्ये तुम्ही सेवक असा, विश्वासणारे असा, स्वतःला उंच करण्याचा कधीच प्रयत्न करू नका. स्वतःला नेहमी दीन नम्र ठेवण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी आपल्या जीवनातून प्रभू येशू ख्रिस्त कसा उंच होईल याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. आज अनेकांचं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करण्याकडे नाही बरं का, स्वतः उंच होण्याकडे काहींचं लक्ष लागलंय. बोलून दाखवित नाही, पण त्यांच्या आचरणातून, त्यांच्या कृतीतून ज्यांना आत्मा चालवितो ना त्यांना कळल्याशिवाय राहत नाही यांचं कशा प्रकारे प्रभूमध्ये चालणं चाललंय. दीन नम्रपणे देवाची सेवा करणारा ताबडतोब देवाचा आत्मा दाखवून देतो की ही दीन नम्रतेची सेवा चालली. देवाचा आत्मा जर सगळ्या गोष्टी बोलतो तर देवाचा आत्मा एवढंच बोलू शकत नाही का? आणि जो दीन नम्रतेची सेवा करतो ना त्या सेवेला फळ पण आल्याशिवाय राहत नाही. फळं आल्याशिवाय राहत नाही. एक जरी फळ आलं ना तर देवबाप एक फळाने संतुष्ट होतो. म्हणून देवबाप म्हणला, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकच चित्त आहे त्यांच्यामध्ये मी आहे. जिथं 3 लाख आहेत ना तिथं पण देवाचा आत्मा आहे. जिथं 2 या 3 आहे तिथं पण देवाचाच आत्मा आहे. बघा, देवाचा आत्मा भेदभाव नाही करत येण्याविषयी. फक्त सेवकाजवळ आत्मा असणं गरजेचं आहे. तो आत्मा त्याला दीन नम्र केल्याशिवाय राहत नाही. आत्मा चालवितो त्यांना. अनफळ 12 शिष्यांना जर आत्मेने चालवलं, आम्ही तर लिहिणारे वाचणारे आहोत, आम्हाला किती चांगल्या प्रकारे चालविल. अनफळांना त्यांनी चालवलं, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, शास्त्री सदुकी परोशी याजक म्हणायचे निरक्षर आहेत, अनफळ आहे, यांना काय आज्ञा नीती हे काय नाही करू शकत. पण यांच्याद्वारे जे होतंय ना त्याने आम्ही हैराण झालो, आश्चर्यात पडू की यांना एवढं शिक्षण, एवढं ज्ञान कुणी दिलं. त्यांना ज्ञान देणारा पवित्र आत्मा होता, तो बोलायचा त्यांच्या बरोबर. म्हणून हजारोंच्या संख्येने हर ठिकाणी शिष्यांच्या द्वारे विश्वासणारे देवाच्या राज्यात आले. 3000, 5000, 4000, 7000 या आकड्यांनी शिष्यांच्या द्वारे प्रभूच्या राज्यामध्ये लोकांचं येणं झालंय. प्रेषितांची कृत्ये 1 ते 10 अध्याय तुम्ही वाचा. 1 ते 10 अध्यायामध्ये तुम्हाला हे सगळे जे पवित्र आत्मा बोलतोय ना याप्रमाणे शब्द वाचायला मिळतात का नाही बघा. हजारोंच्या संख्येने शिष्यांच्या द्वारे देवाच्या राज्यात लोक आले. आज कोणत्या प्रकारची सेवा चालली? आज फक्त चढाओढीची सेवा आहे. मी याच्यापेक्षा श्रेष्ठ होतोय का, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होतोय का, आणि माझं नाव लौकिक होतंय का, बस याच्याकडे जास्त करून लक्ष लागलंय. पण जे तहानलेले भुकेलेले आत्मे आहेत त्यांना वचनाची गरज आहे. ते वचनाने तृप्त होणार आहेत, वचनाने ते आशीर्वादित होणार आहे. याच्याकडे फार थोड्याच देवाच्या दासांचं आज लक्ष लागलेलं आहे. आज कॉम्पिटिशन जास्त चालली. मी याच्यापेक्षा श्रेष्ठ होतोय का, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होतोय का. अरे कॉम्पिटिशन साठी देव बाप्पाने तुम्हाला आपल्या राज्यात घेतलेलं नाही. देवाचं गौरव व्हावं यासाठी देवाने आपल्या राज्यात तुम्हाला घेतलंय. काहींना विसर पाडायला लागलाय. म्हणून वचन आलं की जो स्वतःला उंच करील तो नीच केला जाईल.
आणि जो स्वतःला नीच करील देव बाप त्याला उंच केल्याशिवाय राहणार नाही. देवाचा शब्द ना मधापेक्षाही गोड आहे. त्याच्यामध्ये कुठली भेसळता नाही. देव जे बोलतो ते करून दाखवतो. आज प्रामुख्याने काय चाललेलं आहे माहितीये का प्रियांनो? विभिन्न ठिकाणी दाखवतो जरा वचनातून, वचनाच्या पुराव्यानिशी दाखवतो. माझ्या मनचं नाही सांगत मी. काढूया एक वचन, नीतिसूत्रे शास्त्राचा मध्यभाग स्तोत्रसंहितेनंतर. स्तोत्रसंहिता संपलं की नीतिसूत्र लागल. 15वा अध्याय 1 वचन वाचा. मृदू उत्तराने कोप निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होते. आज कठोर शब्दाने एखाद्याचा क्रोध जागृत करण्याची प्रक्रिया चालली. कठोर शब्द बोलले जातात प्रियांनो. काही ठिकाणी असे कठोर शब्द बोलले जातात ना की ते कधी कधी ऐकणाऱ्यांना ऐकूशी वाटत नाही, पण मजबूर असतात ते. कारण देवाच्या सानिध्यात बसलेले असतात. म्हणून आत्मा त्यांना म्हणतो शांत राह, ऐकून घे, काही नको बोलू. सर्वच ठिकाणी असं चाललंय असं नाही. कोणत्याच ठिकाणी असं होत नाही असं पण नाही. काही ठिकाणी या वचनाप्रमाणे चाललंय प्रियांनो. अंतिम समय ना देव बाप्पाने हर विश्वासणाऱ्यांसाठी, सेवकांसाठी, सुधारण्यासाठी तो अंतिम समय ठेवलाय. अंतिम समयाचं कारण आम्हाला कळलं पाहिजे की अंतिम समय कशाला ठेवलाय. काही जणांना अंतिम समय पण साधारण समयासारखाच वाटतोय. जसे मागचे दिवस गेले तसेच अंतिम समयाचे दिवस काही जणांना वाटत आहे प्रियांनो. त्यांना काहीच अंतिम समयाचं महत्व समजून नाही राहिलं. ज्याला महत्व समजत नाही ना, तिथं गेल्यावर देव बाप महत्व समजून सांगणार आहे की भूतलावर माझे दास, माझे दासी, माझे ब्रदर सांगत होते माझ्या आत्म्याच्या प्रेरणेने, काय ऐकलं नाही. इथं आम्हाला आमच्या मनाच्या अधिकाराने करण्याचा अधिकार आहे. जेव्हा देवाच्या दरबारात जाऊ ना तेव्हा देवाला देवाच्या इच्छेने करण्याचा अधिकार आहे. तिथं आम्हाला कुठलाही अधिकार राहणार नाही. मग देव बापा आम्हाला वर गेल्यावर दाखवून पृथ्वीवरचं पिक्चर बघ एक वेळेस. काय करत होतास पृथ्वीवर? किती तुझ्याकडे दास येत होते, तुला किती समजावून सांगत होते वचनातून, किती मार्गदर्शन आत्म्याच्या प्रेरणेने करत होते. पण बघ पृथ्वीवरचा एक पिक्चर बघ तुझी प्रक्रिया पृथ्वीवर काय होती. पण माझ्या आसनासमोर उभा आहेस तर कसा लीन नम्रतेने, माझ्याकडून चुकलं, मला क्षमा कर प्रभू, मी पश्चाताप करतो, मी ऊर बडवून घेतो, मी उलथा पालथा पडतो जोशा समोर, मला क्षमा कर. इथं क्षमा नाही होणार, तिथं न्याय होईल. वर कितीही तुम्ही काही प्रयत्न केले ना देव बाप्पाला कन्व्हिन्स करण्यासाठी, देव बाप कन्व्हिन्स होणारच नाही. देव बाप म्हणजे पृथ्वीवरचा पिक्चर बघ तुझा, त्या पिक्चरावर तुझा न्याय होणार आहे. काय केलं माझ्यासाठी, काय केलं तू स्वतःसाठी, काय केलं संसार प्रपंचासाठी, बघ जरासा पिक्चर बघ तुझा. या पिक्चरवर तुझा न्याय आहे आता. म्हणून इथं पिक्चर चांगला ठेवा आपला. इथं पिक्चर चांगला असलं ना वर आमचा न्याय पण चांगलंच होईल. न्यायच होणार नाही. बायबल स्पष्टपणे वचन सांगतं की न्यायच मी करणार नाही. ज्यांचा पिक्चर चांगला आहे ना त्यांचा न्याय नाही आहे. बायबलचं वचन सांगतं, मी माझं मनचं नाही सांगू राहिलो. माझं मनचं सांगायला एवढा ज्ञानी मी लागून नाही गेलो. रेफरन्स त्यासाठी सांगतो, आपण तो वाचणार नाही, मी स्वतः ते वचन बोलणार आहे. योहान शुभवर्तमान 5वा अध्याय 24व्या वचनामध्ये सांगितलंय, जो माझे वचन ऐकतो त्याप्रमाणे करतो
त्याला सार्वकालिक जीवन देव बाप्पांनी देण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे, अशा अनुषंगाचं वचन त्या ठिकाणी देव बाप्पांनी ठेवलंय. इथं पिक्चर चांगला ठेवावा लागल. आणि पिक्चर चांगला ठेवण्यासाठी ना राग, क्रोध, द्वेष, एकमेकाविरुद्ध चुगल्या सांगणं, एकमेकाचं वाईट करणं, एकमेकाचं वाईट झालं तर मनातल्या मनात का आनंदी होणं, या सगळ्या गोष्टी सोडून द्यावा लागतील. चांगलं काय करावं लागल? कोणी जर अडचणीत असला, कोणी जर संकटात असला, कोणाला जर खरोखर मदतीची गरज असली तर त्याच्याकडं न सांगता धावत जाणं, त्याला मदत करणं. जसा त्या चांगल्या लेवीने एका घायल झालेल्या व्यक्तीची मदत केली ना, चांगल्या शमरोनीनी जशी मदत केली, तसं आम्हाला चांगलं शमरोनी बनावं लागल. दिलंय ना शुभवर्तमानामध्ये. एक शमरोनी आला, त्याने त्याची मरमपट्टी केली, त्याला उतार शाळेत नेलं. केलं का नाही त्याने? वाचतो का नाही आम्ही दाखल्यामध्ये? तो दाखला नुसता वाचायसाठीच आहे का? तो कृतीमध्ये करण्यासाठी नाही. यानो आज अनेक जण अडचणीत आहेत, संकटात आहेत, पेचात आहेत, विचारात आहेत. काही जण आमच्या घरी प्रार्थनेला सेवकांनी यावं याच्या विचारात आहे. पण आज काही जण असं करत नाही प्रियांनो. आज फक्त काय चाललंय, माझं आणि माझ्या घराण्याचं चांगलं असलं ना बस, बाकीच्यांचं काही हो, आम्हाला काय करायचं? प्रभू पाहिजे त्यांना. आम्हाला प्रभूच पाहतोय. आम्हाला जर प्रभू पाहतो तो प्रभू त्यांना पण पाहिजे. आज या भावनेने वागणं चाललंय. एकमेकाची सहाय्यता करायचं म्हणलं 10 वेळेस पेचत पडते, करू का नको? सहाय्यता म्हणलं का अरे लय त्रास होईल आम्हाला, लय तकलीफ होईल, लय आम्हाला धावावं लागल, लय आमचे परिश्रम जातील. अरे बापरे, एवढं कोण करीन? नाही, एवढं करणं मला नाही जमणार. आज या प्रक्रिया चालल्यात प्रियांनो. नीतिसूत्रामध्ये शलमोन राजाने फार उत्तम सांगितलेलं आहे, जो दरिद्रीला देतो ना तो देवाला उसने देतो. देवाला उसने देणं साधारण समजू नका प्रियांनो. नवीन करारात देवबाप म्हणतो मी कोणाचा ऋणी राहत नाही. आमचा देवबाप कोणाचा ऋणीच राहत नाही. ज्यांनी खरोखर काही प्रभूच्या समक्षतेत केलं ना, देवबाप त्याला दुपटीने टिपटीने दिल्याशिवाय राहत नाही. पण आज करण्याची इच्छा राहिलीच नाही. माझं व्यवस्थित चाललंय ना बस, बाकीच्यांचं प्रभू पाहिजे, मी काय करू त्याच्यासाठी? जो निर्भरतेने निडरतेने प्रभूवर अवलंबून सेवा करतो ना प्रियांनो, त्या सेवकाची सेवा देवबाप कदापि बंद होऊ देणार नाही. तो कुठूनही देवाच्या सेवकाला पुरवीन, कुठूनही देईन त्याला. अरे माझी सेवा करतोय हा, मला दिलं पाहिजे माझ्या या दासाला. अहो ज्याचं सहाय्य करतात देव आहे ना, त्याला कशाची कमी नाही. मला देव सहाय्य करतो म्हणून मी सेवा करतोय. मी खरं सांगतो तुम्हाला, नंतर मी माझ्या तोंडाने सांगतो, मी प्रभूची सेवा करण्याच्या लायकीचा व्यक्ती नाही. मी माझ्या तोंडाने माझी कबुली देतो. कारण माणूस जे करतो ना ते त्याला देवबाप आठवून देतो. तू काय केलेलं आहेस, तू जे केलेलं आहे ते सेवेसाठी योग्य आहे का? आणि ज्याला त्याला आपलं पाप माहित असतं. देवबाप कोणाचं पाप कोणाला कळू देत नाही, असं राहू देत नाही. प्रत्येकाला आपलं पाप देवबाप कळू देतो की तू काय केलेलं आहे जीवनामध्ये. एक संधी देवबाप देतो सुधारण्याची, एक संधी. जे केलंस ना त्याच्यापासून माघार घे आणि चांगलं करण्याची प्रक्रिया कर. मी देवाला हेच म्हणलं, माझ्या जवळ काही नाही प्रभू, फक्त तुझी सेवा करण्यासाठी धावण्यासाठी माझ्याजवळ वेळ आहे.
माझ्या शरीरात थोडी बहुत ताकद आहे तुझ्या सेवेला जाण्यासाठी. हे माझ्या जवळ आहे, याच्यासाठी जर तुला माझा उपयोग करून घ्यायचा असला ना, मी तयार आहे. बाकी माझ्या जवळ दुसरं काही नाही तुला देण्यासाठी. जो नम्रतेने लीनतेने देवासमोर खरी आपली हकीकत व्यक्त करतो ना, खरंच बोलतो ना देवाच्या समक्षतेत, देव बाप त्याला कधी नाकारित नाही. 2 प्रकारच्या सेवा माझ्याकडून देव बाप्पांनी केल्यात आणि करून घेत आहे. पहिली सेवा मत्ते 28-19 वचनाची सेवा मी केली. भरपूर सेवा केली प्रियांनो. अजूनही नगरमध्ये अनेक सेवक आहेत, ते साक्षीदार आहेत. खरंच एलिएझर पगारेने मत्ते 28-19 वचनाची सेवा जीव तोडून केली. पण जेव्हा देव बाप्पाने प्रेषित 2:38 वचनाच्या सेवेसाठी कॉलिंग केलं, तिथं पण मी देवाला म्हणलं नाही या सेवेचं काय करू. इथं भरपूर झाली सेवा. या सेवेमध्ये माझे चांगले चांगले स्टँडर्ड परिवार मला भेटलेत. आता या वचनाकडे आल्यावर हे लोक ऐकतील का हे वचन. सवाल जवाब नाही केला देवाला, सगळं सोडून दिलं. अनेक पाळक वर्ग, अनेक विश्वासणारे म्हणले, ब्रदर त्या सेवेकडे जाऊ नका, कुणी तुमच्या संपर्कात राहणार नाही, कुणी तुम्हाला आपल्या घरी प्रार्थनेला या म्हणणार नाही, तुम्ही गेले तर तुमची प्रार्थना होऊ देणार नाही. मी त्यांना देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने काय म्हणलो माहिती का, त्यावेळेत त्या समयात काय म्हणलो माहिती का, म्हणलं माझ्या बरोबर कुणी नसलं ना चालेल, माझ्या बरोबर माझा प्रभू असला ना, माझ्या बरोबर सर्व काही आहे. आणि सुरुवातीला झालं पण असंच. जे मी ऐकलं तसंच झालं. ज्या पण दरवाज्यावर नाही तुमची प्रार्थना नको आम्हाला, तुमचा फेथ बदली झालाय, तुमचं शिक्षण बदली झालंय, तुम्ही ओनली जीसस मध्ये गेला, आता तुमची आम्हाला प्रार्थनेची काय आवश्यकता नाही. अनेक ठिकाणी मी ऐकलं. झळ खावा लागते अगोदर. 2 वर्ष अशा झळा खाल्ल्या, मी त्रासून गेलो. मी देवाला म्हणलं, देव बाप्पा 2 वर्ष झालं मी काय तुझ्या सेवेमध्ये शब्द ऐकतोय, हे जर तू कंटिन्यू ठेवलं तर मला तू या वचनाकडे आणण्याचा काय सार आहे, काय अर्थ मी घेणार. प्रियांनो, पहिले करंथीकराचं पत्र 10वा अध्याय 13वे वचन सांगितलं देव बाप्पांनी, मी तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे घेणार नाही. अगदी खरं देव बाप बोलतो त्या वचनामध्ये. 2 वर्ष मला फार त्रास सहन करावा लागला सेवेमध्ये, पण त्यानंतर देव बाप्पाने असे काही माझ्यासाठी मार्ग, असे काही दरवाजे उघडायला सुरुवात केली प्रियांनो, तर मीच आश्चर्यात पडलो की अरे एकच काय व्हायला लागलं. अरे मी तर निंदेचे शब्द, त्रासाचे शब्द, छळाचे शब्द, अपमानाचे शब्द ऐकणारा काय माझ्याकडून देव बाप करून घेऊ राहिलाय. निरनिराळ्या लोकांनी निरनिराळ्या गावातल्या विश्वासणाऱ्यांना सांगितलं, एलिएझर पगारीचा संदेश ऐका. अहो असा संदेश आहे त्यांच्याजवळ, जो संदेश तुम्ही कधी ऐकला नसेल. आजही ते परिवार साक्षीला आहेत प्रियांनो. बाप्तिस्म्यासाठी आजही परिवार रेडी आहेत. आज बंधूंनी प्रार्थनेमध्ये पुन्हा एकदा बाप्तिस्म्याचं उच्चारण केलेलं आहे. तुमच्यामुळं त्यांचे बाप्तिस्मे मी थांबवले. आज पुन्हा बोलत आहे मी, तुमच्यामुळं त्यांचे बाप्तिस्मे थांबलेत प्रियांनो. आणि ते वाट बघत आहेत की ज्या परिवारात बाप्तिस्म्याचा शब्द देव बाप्पाच्या सेवकाला ऐकायला मिळाला, ते प्रियजन लवकर तयार होतील. आता तुम्ही नेटाने कशी तयारी करता ते तुम्हाला प्रभूला माहिती. मी जे बोलतो ना ते करून दाखवणारा सेवक आहे. जिथं मला पहिला बाप्तिस्म्याचा शब्द ऐकायला मिळाला ना, त्यांचा बाप्तिस्मा झालाच पाहिजे. इतर ठिकाणी तर मला लगे रेडी झालेत ते. पण तुमचं काय, देवाने न्यायाच्या समाज जर विचारला, पहिला बाप्तिस्म्याचा शब्द तुला कुठं ऐकायला भेटला होता, कोणत्या परिवारात तू हा शब्द ऐकला होता, तिथं आत्मा खरं बोलत, पाचरणी परिवारात मी ऐकला होता. केला का बाप्तिस्मा? पाहिला नाही केला का नाही.
कारण ती लवकर भेटली, त्यांचं मी करून टाकलं. हे तयार नव्हते म्हणून यांना म्हणलं थांबा. प्रियांनो, देवबाप सर्वांना आपल्या बरोबर घेऊन चालण्याची इच्छा ठेवतो. देवबाप आजही तुमच्याकडे फार आशेने पाहते. तुम्ही पाहता का नाही माहिती नाही, पण देव आजही तुमच्याकडे आशेने पाहतोय. म्हणून येतोय या ठिकाणी. मी वेळ घालवायला येत नाही. आता आज मला शिवाजीनगरला जायचं होतं. शिवाजीनगरवाल्यांना निघण्यापूर्वी फोन केला मी. त्यांना म्हणलं मी नाही येणार आज, वाट नका बघू माझी, क्यारे पगारे पास्टर येणार आहेत, आम्ही रेडी होऊन बसलो. म्हणलं नाही येणार, तुमचं ठिकाण देवबाप्पाने मला दाखवलं नाही. मला जे ठिकाण दाखवलं तिथं मी जाणार आहे. त्यांना नाही सांगितलं मी कोणत्या ठिकाणी जाणार आहे, कारण देवबाप म्हणला मी दाखवीन तिथंच जायचं. तिथं कार्य होईल, तिथं सेवा होईल, तिथं वचन येईल. मी सांगन तिथं नाही गेला, मग तुझ्या बुद्धीने काय करायचं कर. प्रियांनो, रेडी व्हा. बंधू आज फार उत्तम शब्द बोलले प्रार्थनेमध्ये. प्रभू, आता आमच्याच्याने काय होणं शक्य नाही, बाप्तिस्मेचं तूच आमचं सर्व काही कर. देवावर सोपवलंय ना, देव जरूर करील. असं करेल ना त्यावेळेला फक्त इन्कार करू नका. देव बाप्पाशी कुठल्या प्रकारचं संभाषण करण्याची प्रक्रिया करू नका. देव बाप जे बोलन तसं करण्याची तयारी दाखवा. अहो, तुम्हाला बाप्तिस्मा घेण्याची जी आशा उत्सुकता लागली ना, त्याच्या काही गुन्ह्यामध्ये देव बाप्पाला तुम्हाला ही प्रक्रिया करण्याची आशा लागली. तुम्ही काय समजता? अरे आम्हालाच अशी उत्सुकता लागली, देवाला लागली का नाही माहित नाही. देव तर कोणत्या समयापासून याची वाट बघतोय. फक्त एक कारण आहे, त्या कारणामुळे देव बाप्पाचं कार्य तुमच्यामध्ये होऊ नाही राहिलं. ते कार्य आपल्यामधून येशू ख्रिस्ताच्या नावाने येशूलाच म्हणा काढून टाक. बघा तुमच्या बाप्तिस्माचे मार्ग मोकळे होतात का नाही. तुमचे मार्ग मोकळे झाले ना, जे परिवार बाप्तिस्म्यासाठी म्हणले त्यांचे मार्ग मोकळे होते. मी फार निराळा सेवक आहे प्रियांनो. मी चलतीवर नजर ठेवणारा सेवक नाहीये. माझ्या देवाने मला जसं सांगितलंय ना सेवा कर, तशीच मी सेवा करतोय. मी बोलून दाखवित नाही, मी करून दाखवणारा सेवक आहे. आणि जिथं बोलायची वेळ येते ना, तिथं बोलल्याशिवाय पण मी राहत नाही. जिथं देवबाप म्हणतो ना बोल, तिथं बोलल्याशिवाय राहत नाही मी. कारण वचनात सांगितलंय प्रत्येक गोष्टीचा समय आहे. चांगल्या गोष्टीचा समय आहे आणि वाईटही गोष्टीचा समय आहे. जेव्हा तो समय येतो तेव्हा मी बोलल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जर रेडी असते ना प्रियांनो, तर आतापर्यंत किती बाप्तिस्मे झाले असते ना या देवाच्या दासाच्या नावावर देवबाप्पाने लिहिले असते मला माहिती आहे. पहिलं विश्वासणारा पहिला परिवार आहे. या परिवाराने प्रेषित 2:38 वचन त्या प्रमाणावर बाप्तिस्मा घेण्याविषयीचा शब्द उच्चारण केला. मला माहित नाही ती तारीख, मला माहित नाही ती डेट, मला माहित नाही ते वर्ष, पण देव बाप्पाला माहिती. माझ्यासारखा विश्वाळू देवबाप नाहीये. त्याच्याजवळ सगळं काही आहे की तुम्ही कोणत्या दिवशी काय शब्द बोललात, आणि तो शब्द देवाने माझ्या ध्यानामध्ये आतापर्यंत ठेवू दिलाय. इथून ऐकलंच बरं का माझ्या दासा, यांना घे प्रथम, नंतर बाकीच्यांना घेण्याची तयारी कर, न तर यांना सोडून देऊन दुसऱ्यांनाच घेऊन चल. असं करू नको. का प्रभू 99 मेंढराला सोडून दिलं आणि एकाला धुंडायला गेला? 99 काय मोठे नव्हते काय प्रभूसाठी? एक मेंढरू लय मोठं वाटलं का प्रभूला? 99ला काही महत्व का नाही दिलं प्रभूंनी? कारण आमचा देव एक आत्मेला वाचवण्यासाठी कितीही मेंढरांना बाजूला ठेवण्याची तू तयारी दाखवतो, त्याचं ते दर्शक आहे. उगाच देव बाप्पांनी 99 मेंढरांना नाही म्हणला इथं थांबा, जाऊ नका कुठं, मी येईपर्यंत इथं थांबले पाहिजे तुम्ही. आणि ते थांबले तिथंच, इकडं तिकडं नाही भटकले. अरे मेंढपाळ गेलं, चला आपण जरा इकडं तिकडं चक्कर मारून येऊ, तिथं थांबले ते. आणि जेव्हा ते एक मेंढरू प्रभूला भेटलं,
प्रभूंनी खांद्यावर घेऊन आनंदाने जल्लोषाने या 99 मेंढरांकड देवबाप आला. आमचा देवबाप फार कनवळू आहे, दयाळू आहे. तो नुसता बोलत नाही, करून दाखवतो. इतरांचे आशीर्वाद ना प्रियांनो तुम्ही थांबवू नका बरं का. तुम्हाला प्रभू मध्ये माझी विनंती आहे, इतरांचे आशीर्वाद तुम्ही थांबवू नका. तुम्ही पण आशीर्वादित व्हा. जे तयार आहेत त्यांना पण आशीर्वाद भेटू द्या. हे सर्व काही प्रभूच्या प्रयत्नाने करायला तयार आहे. सगळं आमच्या जवळ तयार आहे, रेडी आहे. फक्त बाप्तिस्म्यावाले योग्य प्रकारे प्रभूच्या नजरेत दिसले ना, प्रभू पण डिसिजन द्यायला वेळ लावणार नाही आणि मी पण ते करायला वेळ लावणार नाही. प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला शब्द देतो पुन्हा एकदा, जितकं तुम्ही इतरांच्या आशीर्वादाला अडखळण आणण्याचा प्रयत्न करताना प्रियांनो, देवाच्या नजरेमध्ये चांगलं नाही. म्हणून देवाने मागच्या संदेशात सांगितलं, आता आम्ही हे तुझ्यावर सोपवतो. आम्ही करण्याचा खूप प्रयत्न केला, आमच्याच्याने साध्य नाही झालं. तू कर प्रभू, आता प्रभूला करू द्या. बायबल वाचन करा, प्रार्थनेत आठवून ठेवा, देव बाप्पा लवकरात लवकर आमच्यासाठी तू काहीतरी कर. आम्ही रेडी झालो. फक्त हे अडखळण आहे ना आमच्या समोर, हे तू काढून टाक. देव काढून टाकील. देव ठेवणार नाही तुमच्याजवळ. लवकरात लवकर विश्वासाने होऊ देईल. विश्वास तसा दिसला ना लगेच क्रिया. मी विश्वास दाखवला 1994 साली एका भल्या विश्वासू दासासमोर. ताबडतोब माझं व्यसन सुटलं. जे सुटलं तर आतापर्यंत सुटलंय. हातच लावला नाही कशाला मी व्यसनाला. कारण आमचा विश्वास तसा असला पाहिजे तर कार्य होईल. नाही ना ब्रदर, दरवेळेला बोलतात, दरवेळेला सांगतात, आम्ही ऐकतो, आमच्या मनाला खरंच चुटपुट लागते. विश्वास तसा प्रकट करा, कार्य होईल लगेच. प्रियांनो, मला तुमच्या बाबतीत मी करायला ना देवाच्या दासाच्या समवेत फार आनंद होणार आहे. आजच सांगतो मी एकटा बाबतीस्म नाही करणार. तुमच्या लक्षात ठेवा, माझ्यासोबत एक दास आणखी असणार आहेत. एकटा दास कधीच बाप्तिस्म करू शकत नाही. म्हणून देव बाप्पाने दोघांना सेवेला पाठवलं. देव बाप म्हणला का एकटा जा सेवेला? लिहिले का असं? लूकच्या 10व्या अध्यायामध्ये बघा, 70 जणांना जोड्यांनी पाठवलं सेवेला. का दोघांना पाठवलं? कारण दोघांच्या द्वारे देव बाप सेवा मान्य करून घेतो. म्हणून माझ्यासोबत आणखी एक दास असणार आहेत. त्यांच्या समवेत तुमचे बाप्तिस्मे होणार आहे आणि तुमचे झाल्यावर बाकीच्यांचे बाप्तिस्मे होणार आहे. हे प्रभूच्या उपस्थितीमध्ये सांगत आहे मी. तुम्ही पूर्णपणे रेडी व्हा. त्यावेळेला इतर जण नाही ना झाले तयार तरी परवा नाही, तुमचाच बाप्तिस्म करीन मी. जाऊ दे, ते नाही थांबले. देवाच्या वचनाप्रमाणे थांबा म्हणलं होतं, नाही थांबले. मी काय करू प्रभू? त्यांना धीर नाही धरावला, मी काय करू त्याला? पण तुमच्या बाबतीत मी केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या नावावर निदान 4-5 बाप्तिस्माचं तरी नाव माझ्या नावावर लागू द्या की बाबा या दासाने कमीत कमी 4 ते 5 बाप्तिस्मे तरी केले भावी सेवेमध्ये. नको वाटतं का तुम्हाला हे माझ्या नावावर नाव लागणं? मी फार आतुर आहे प्रियांनो तुमच्या बाप्तिस्मे करण्यासाठी. खरं सांगतो तुम्हाला, मी माझ्या मनाची आत्मेची तळमळ देवबाप जाणतो. म्हणून देवबाप मला प्रेरणा देतो, जा बाळा तिथं. शिवाजीनगरने दाखवलं, पण हे ठिकाण दाखवलं आणि इथंच आलोय मी. आणि इथं आल्यावर काय चाललंय तुम्ही ऐकत आहात. माझा देव माझ्या बरोबर आहे याची खात्री आणि प्रमाण मला आहे. म्हणून मी सेवा करतो. आणखी एक वचन बघू, फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 3 वचन. ही प्रक्रिया जर आजच्या विश्वासणाऱ्यांनी, आजच्या सेवकांनी आत्म्याने आणि खरेपणाने करण्याची
कृती करून दाखवली ना, कृती. तोंडाने तर फार बोलतात, आता हे वचन वाचताना कळन की हे फार जण बोलतात, आणि जेव्हा कृती करायची वेळ येते ना तेव्हा मात्र केलं जात नाही काही ठिकाणी. त्या ठिकाणी मग माझं काय होईल, स्वतःचा प्रश्न फार मोठा उभा राहतो स्वतः समोर. अरे याच सर्व झाल्यावर माझं काय, मग माझी प्रसिद्धी काय. आज ज्याला त्याला स्वतःच्या प्रसिद्धीची फार चिंता लागली. प्रसिद्ध ना देवापासून व्हा, माणसापासून प्रसिद्ध होण्याची कधी आशा धरू नका. देवाने मला प्रसिद्ध केलं पाहिजे, आणि तो प्रसिद्ध केल्याशिवाय राहत पण नाही प्रियांनो. पण त्याच्यासाठी जी अट आणि शर्त आहे ना, ती आता आपण वचनातून बघूया. काय अट आणि शर्त आहे, काढतो तुमच्यासाठी. फिलिप्पियराचं पत्र 3 अध्याय 2 वचन. तुमच्या चित्तवृत्तीत तट पाडण्याचे किंवा पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे. किती जण करतात आज, अरे मी श्रेष्ठ नाही, तू माझ्यापेक्षा किती गुणीने तरी श्रेष्ठ आहेस, असं म्हणतंय का कुणी कोणाला. आज काय भाषेवर, अहो तुमच्या जवळ काही नाही, माझ्या जवळ सगळं आहे, म्हणून मी सेवा करतो. तुम्ही का नाही करत, कारण तुमच्या जवळ दिलंच नाही, आणि देवाने त्याला कॉलिंगच नाही केलं का. आजची सेवा कशी आहे माहिती का, काही जण बोलायला घाबरतात, पण मी बोलायला नाही घाबरता कधी. देवाचा आत्मा म्हणलं ना, मी म्हणल्याशिवाय पण राहत नाही. आज फक्त ज्याची त्याची परिस्थिती पाहून ना त्या सेवकाला ओळखलं जातं. अरे यांची लय साधारण परिस्थिती आहे, हे साधारण सेवक आहेत बरं का. ज्यांची परिस्थिती हाय फाय दिसली ना, अरे हे लय ग्रेट सेवक आहे, मन त्यांच्या जवळ काही नसलं तरी ते ग्रेट आहे. का, कारण त्यांची परिस्थिती चांगली ना. पण एखाद्याची परिस्थिती साधारण आहे, काय नाही हो, साधारण आहे ती. यांना देवाने एवढी कॉलिंग नाही केलेली. पण जो हाय फाय आहे ना, त्याच्याजवळ काही जरी नसलं तरी तो नाही, यांना देवाने बघा ना किती दिलं. शारीरिक धनावर देवाची आत्मिक सेवा अवलंबून राहत नाही. म्हणून एक वचन काढा, आपलं रीनाताई, प्रगटीकरण काढा, शेवटचं पुस्तक, बायबलचं शेवटचं पुस्तक, 3 अध्याय काढा. हळूहळू काढायची, घाई नाही करायची ताई. आपल्याला कुठं जायचं नाही, एकदम सावकाशरित्या काढायचं. काढलं 3 अध्याय, 17वं वचन वाचा. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही होणे नाही असे तू म्हणतोस. पण तू कष्टी, दीन, दारिद्र्य, आंधळा व उघडा वाबडा आहेस हे तुला कळत नाही. बघितलं, ही आहे देवाची बोलण्याची भाषा. जो धनवान आहे ना त्याच्यासाठी हे वाक्य लिहिलंय. हे वाक्य मी लिहिलंय का, हे वचन मी लिहिलंय का देव बाप्पाचं. ज्याच्या जवळ शारीरिक धन आहे पण आत्मिक धनाचा काहीच पत्ता नाही, त्याच्यासाठी देव बाप तिथं बोलत आहे, तू उकडा वागडा, दीन दुबळा आंधळा आहेस, हे तुला कळत नाही. तुझ्या जवळ काहीच नाहीये, पण एखादा गरीब आहे, पण त्याच्याजवळ देवाचा शब्द आहे, देवाचं वचन आहे, देवाचे वचन त्याने हृदयात आत्मसात केले, तो त्या जगिक धनापेक्षा कितीतरी धनवान आहे देवाच्या नजरेत. देवबाप एकमेकाची शारीरिक परिस्थिती बघून सेवक नाही उभे करत, याने आत्मिक धन किती जमा केलंय मग त्याला तो अभिषेक करतो. आज देवाचे दास म्हणतात ना, आम्हाला अभिषेक केलाय देव बाप्पाने. आहे ना अभिषेक शब्द प्रत्येकाच्या मुखामध्ये. का तो शब्द आहे, कारण देवाने अभिषेक केला ना, त्याच्याकडून सेवाच होणार आहे. तो हर हालमध्ये सेवाच करणार आहे. मागील 2-3 वर्षापूर्वी माझ्यावर इतके काही खतरनाक हल्ले झाले प्रियांनो रस्त्याने, पण माझ्या देव बाप्पाने मला हर हल्ल्यामध्ये
वाचवलेलं आहे. त्याचे साक्षीदार आहेत, परिवार पण आहेत आणि देवाचे सेवक पण साक्षीदार आहेत. मला देवाने वाचवलं नसतं ना तर मी आजच्या घडीला जगात दिसलो नसतो. मी खरं सांगतो तुम्हाला, आता तसे हल्ले होत नाहीत माझ्यावर. प्रियानो, देव बाप ज्याच्या बरोबर आहे ना तोच सुरक्षित आहे. म्हणून स्तोत्र 34:7 मध्ये सांगितलंय, जे देवाचे भय धरतात त्यांच्या बरोबर देवाचा दूत त्यांच्या बरोबर आहे. ज्यांच्या बरोबर देवाचा दूत आहे ना त्यांना कशाची काळजी करायची गरज नाही. गळ्याच्या भोवती असा मांजा आला होता माझ्या, 50च्या स्पीडनी गाडीवर होतो, असा गळ्याच्या भोवती आला होता, नेहमीच आला होता. हे घोटा आहे ना माझा, या घोट्याच्या जवळ असा मांजा आला होता. पण माझ्या या बेल्ट आहे ना, या बेल्टनी तो मांजा सगळा काय अडवला. हा बेल्ट पूर्णपणे तुटायच्या मार्गावर आला. या बेल्टनी माझा बचाव केला. त्या वेळेला थोडा मांजा माझ्या गळ्याला घासला, पण इतका घासला नाही की मी जखमी होईल. देवबाप या बेल्टचा उपयोग केला देवदूताने मला वाचवण्यासाठी. मला माहिती नव्हतं की हा बेल्ट माझं रक्षण करतोय. देवबाप काही करू शकतो आपल्या सेवकाला वाचवण्यासाठी. आणि आगरकर मळ्यातला परिवार साक्षीदार आहे. रक्ताच्या हालत मध्ये तिथं प्रार्थनेला गेलो, दरवाज्यात उभं राहिलो, प्रेज द लॉर्ड म्हणलं तर ते परिवार म्हणले, ब्रदर तुमच्या गाड्यातून रक्त येत आहे, काय झालंय गाड्याला? त्यांना सांगितलं असं असं उड्डाण पुलावर माझ्या बरोबर झालं. त्यांनी लगेच कूल पावडर घेतला, इथं लावला. त्याच कूल पावडरने देवबाप्पाने माझी ती जखम बरी केली. दवाखान्यात गेलो नाही मी. माझ्या देवाने मला दवाखान्यात जाऊ ते दिलं. देवबाप्पांना माझ्या दासाचे पैसे वाया नाही गेले पाहिजे. त्या कूल पावडरनी, आता निशाण आहे का नाही गळ्याला माहिती नाही मला, पण अशी निशाण होती त्यावेळेला, आता बुजली का काय माहिती नाही. एवढा देवबाप माझं रक्षण करतो. आणि या दासाचं जर ऐकलं ना, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभूच्या उपस्थितीमध्ये सांगतो. मला लोक काय म्हणतात ना याचा मी विचार नाही करत. मला देव काय म्हणतो ना याचा मी विचार करतो. म्हणून मी सेवेत आहे. मी लोकांचा विचार जर केला ना तर सेवाच होणार नाही माझ्याकडून. देवबाप म्हणशील लोकांचाच विचार कर, माझा विचार करायला तुझ्याजवळ वेळ नाही ना, त्यांचाच विचार करीत बस. आणि जेव्हा देव मला सहाय्य नाही करणार, कोणती सेवा करायला जाईन मी? म्हणून मी लोकांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष देत नाही. विश्वासणाऱ्यांचं तेवढंच ऐकतो जेवढं योग्य आहे, सेवकांचं पण तेवढंच ऐकतो जेवढं योग्य आहे. जे योग्य नाही वाटत सोडून देतो मी, ठेवीतच नाही मनामध्ये, सोडून देतो तिथल्या तिथं. मी देवाचं जे काय आहे ना ते ऐकतो, त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सेवा चालली. आपल्या भावी जीवनामध्ये आपणापेक्षा इतरांना श्रेष्ठ माना. कधी स्वतःला श्रेष्ठ बनवू नका. इतरांना श्रेष्ठ होण्याची संधी द्या, आपोआप देवबाप तुम्हाला श्रेष्ठ करील. अहो, देवाने श्रेष्ठ केल्यावर कोण तुम्हाला श्रेष्ठ तिच्या खाली आणील? आहे का कोणामध्ये ताकद खाली आणण्याची? देवाकडून उंच होण्याचा प्रयत्न करा. म्हणून याकोब 4:10 मध्ये सांगितलंय, प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करील. प्रभूकडून उंच होण्याची अपेक्षा करा, माणसाकडून उंच होण्याची अपेक्षा करू नका. काही जण आज ना माणसाकडूनच उंच होण्याचं ती लय प्रयत्न चाललेत, नाही होणार सफल त्यांचे प्रयत्न. देवाने उंच केलं पाहिजे. वचन आम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणून मी नेहमी काय सांगतो, आडात असलं तर पावऱ्यात येईन. आडातच नाही तुमच्या, कुठून येईन पावऱ्यात? देव म्हणशील आडातच काय नाही तुझ्या, काय काढू तुझ्या आडातून मी? अगोदर आडात असलं पाहिजे, पावऱ्यात यायला वेळ लागत नाही. रेनाताई, तुम्हाला एखाद्या विहिरी जवळ जर उभं केलं, तुम्हाला पाणी घ्यायचंय, हांडा आहे तुमच्याजवळ, पावरा आहे,
विहिरीत पाणी असलं तर पावरं टाकताना तुम्ही, बरोबर. पण त्या विहिरीत पाणी नसलं टाकताना का पावरं तुम्ही का नाही टाकणार? पाणीच नाही ना. तुम्हाला कळतं ना, अरे इथं किती पावरे टाकले काही मिळणारच नाही. आत्मिकरित्या सेवकांची अशीच परिस्थिती. ज्याच्याजवळ देवाचा शब्द वचन आहे ना, त्याच्याजवळ देवाचं वचन आहे, सेवा आहे. ज्याच्याजवळ या गोष्टी नाही ना, मग समजून घ्या, देव बाप सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतो? कारण तुम्ही पूर्णरित्या देवासाठी योग्य तयार व्हावं म्हणून सांगतोय, असंच नाही सांगत. आणि हे जे याच्यात चाललंय ना, हे पूर्ण महाराष्ट्रभर ऐकणार आहे. हे फक्त तुमच्या घरात बोललं जातंय, पण हे पूर्ण महाराष्ट्र हे याच्यातलं ऐकणार आहे. डाउनलोड झाल्यावर हे सगळ्या महाराष्ट्राला, मी जरी सर्व महाराष्ट्रात घरोघरी नाही गेलो, पण जे जे माझ्या व्हॉट्सअपला आहेत आणि जे जे माझ्या व्हॉट्सअपचे प्रियजन आहेत ते जर इतरांना पाठवतील, त्यांच्यापर्यंत हा आवाज माझा जाणार आहे. आशीर्वादित व्हावे सर्व म्हणून हे चाललंय. हे शो म्हणून नाही चाललं. अरे एलिएझर पगारे लय चमकावा म्हणून हे नाही चाललं. देव बाप्पाला कळतंय माझा सेवक हे का करू राहिलाय, म्हणून माझे संदेश रेकॉर्डिंग होतात. नाही तर देवाने ठरवलं ना, अरे हे उंच होण्यासाठी चाललंय, सगळं बंद होईल. देव सेवेतूनच हाकलून देईल मला, अरे उंच व्हायसाठी करू राहिलं, चल नको, तू तुझ्या जागेवर दुसरा घेईन. मी देवाला एकच म्हटलं, मला खालच्या पातळीला राहायचंय प्रभू, मला कधी उंच पातळीला यायचं नाही. उंच पातळीला तू राहा. तू जर उंच पातळीला राहिलं तर माझ्याकडून सेवा आहे. मी जर उंच पातळीला गेलो तर मग तू कोणत्या पातळीला जायला पाहिजे? देव बाप्पाने माझा विचार समजून घेतलाय म्हणून सेवा चालली. ज्या दिवशी बाप्तिस्मे या दासाच्या नावावर लागतील ना, किती लागू, तो दिवस माझ्यासाठी अतिशय गोल्डन दिवस असणार आहे. मी लिहून ठेवीन, कुठंतरी वहीमध्ये लिहीन किंवा एखाद्या कॅलेंडरला जिथं मार्किंग करीन ते पान मी जपून ठेवीन. इतका ग्रेट दिवस तो माझ्या जीवनासाठी मी मान्य करील. बाप्तिस्मा होणे इतकं सोपं नाहीये. काही जणांना बाप्तिस्मा लय साधारण वाटतंय, विश्वासणाऱ्यांना साधारण वाटतंय, देणाऱ्याला साधारण वाटतंय. बाप्तिस्मा इतका साधारण आहेच नाही. आत्मा जर उतरला नाही, अग्नी जर उतरली नाही तर काय फायदा त्या बाप्तिस्म्याचा? का योहानाला म्हटलं, योहान का म्हणत होता, माझ्या मागून जो येत आहे त्याच्या वाहनाचा बंद सोडवण्यास मी योग्य नाही. मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, माझ्या मागून जो येत आहे तो तुमचा अग्नीने आणि पवित्र आत्मेने बाप्तिस्मा करील. तो बाप्तिस्मा हा दास तुमचा करणार नाही. म्हणून थांबलो इतक्या वर्ष मी. न तर तुम्ही म्हणले लगेच मी बाप्तिस्मा का नाही दिला? जे परिवार रेडी का नाही केला त्यांचा बाप्तिस्मा? कारण देवाच्या नियमाने मी चालणारा सेवक आहे. आणि जर बाप्तिस्मे नाही झालं, प्रभूचं आगमन झालं, प्रभूला म्हणून प्रभूच्या दरबारात, प्रभू तू यायला लवकर केलं, तयार होते काही जण, पण एका परिवारामुळं बाकीच्यांना मी थांबवलं. कारण यांना घेणं माझ्या मते योग्य तेच होतं. तू दाखला दिलेला होता, 99 सोडून एकाला धुंडायला गेला. जे तयार नव्हते त्यांना मी तयारी करत होतो त्यांची. बाकीच्यांना म्हणलं थांबा तुम्ही इथं, वाट बघा जरा. त्यांनी नाही वाट पाहिली किंवा ते वाट पाहण्या अगोदर गेले, पण हे रेडी नाही झाले. तू आला काय करू मी? खऱ्याला मरण नसतं. देवबाप म्हणशील खरं बोलतोय माझा दास. म्हणून मी म्हणतो ना, तुमचे बाप्तिस्मे झाले तरी धन्यवाद, तुमचे बाप्तिस्मे नाही झाले तरी धन्यवाद. पण तुमचं व्यसनासहित जर प्रेषित 2:38 वचनाचा स्वीकार असला ना, इथं मात्र देवबाप तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही.
कारण वचनातच सांगितलंय तसं. व्यसन करणाऱ्यांना देवबाप विचारणार आहे, व्यसन का नाही सोडलं, काय अडचण होती. म्हणून प्रभूच्या हातात द्या व्यसनाला. प्रभू आम्ही नाही करू शकत, आमचे बाप्तिस्मे थांबलेत, त्याच्यामुळं आम्ही लय शर्तीचे प्रयत्न केले, जीवाचं रान केलं या व्यसनाला सोडण्यासाठी, पण हे काय आमच्याच्याने जाईना. एकदा का व्हायना आम्हाला मोहच येतो याचा, आता तू बघ याला. अहो देव या चुटकीमध्ये पळवून लावीन. नेप्तीच्या शोभा कदम ही बहीण साक्षीदार आहे. मध्यरात्री 1 वाजता त्या बहिणीचं व्यसन सुटलंय. 20 रुपयाची मिसरी ती बहीण लावायची दिवसभरामध्ये. माझ्या मोबाईलला साक्ष आहे त्या बहिणीची, ती ठेवली अजून मी माझ्या युट्यूबला. त्यांच्या शब्दात त्यांनी सांगितलंय की मला मिसरी किती लागत होती, पण एक दिवस असा आला मध्यरात्री 1 वाजता त्यांची मिसरी सुटली. आजपर्यंत त्यांची मिसरी सुटलेली आहे. याला म्हणतात व्यसन सोडणं. आणि असं व्यसन तुमचं सोटावं याची मी वाट बघतोय. आता शेवटी एक वचन बघू आणि मग थांबतो मी या ठिकाणी. काढूया एक वचन. आता लेवियचं पुस्तक काढा, उत्पत्ती काढा. उत्पत्ती पहिलं पुस्तक बायबलचं उत्पत्ती. उत्पत्ती नंतर निर्गमी, निर्गम नंतर लेवी. 25 लेवी 25वा अध्याय काढा. 17वं वचन वाचा. लेवीय 25वा अध्याय 17वं वचन. तुम्ही एकमेकावर अन्याय करू नये, तर आपल्या देवाचे भय बाळगावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. कधी जीवनामध्ये कोणाचा अन्याय करण्याच्या डोक्यामध्ये विचार आणू नका. कोणाची हानी होईल आणि ती हानी होऊन आम्ही प्रसन्न होऊ, आनंदी होऊ, याचा कधी जीवनामध्ये विचार करू नका. नेहमी एकमेकाचं कल्याण कसं होईल, एखादा दुःखित परिवार आनंदी कसा होईल, तो आनंदाने देवाचं गौरव कसं करील, यामध्ये त्या मदत करणाऱ्या विश्वासणाऱ्याची, सेवकाची धन्यता आहे. काय सांगते वचन? अन्याय करू नका. अहो आम्हाला जे नाव देवाने दिलंय ना, काय नाव दिलंय माहिती का? जो चिखलामध्ये फसलेला असेल ना, त्याला चिखलातून बाहेर काढण्यासाठी देवाने आम्हाला आपल्या राज्यात घेतलंय. एखादा चिखलात आहे ना, अरे चिखलात आहेस रा बाबा, काय करू आता, मी नाही येऊ शकत तुझ्यासाठी चिखलात. तू चिखलात आहे ना, मी कशाला येऊ तुझ्यासाठी चिखलात. तू स्वतः गेलास ना, स्वतःच राहा चिखलामध्ये. एकमेकाचे सहाय्य करणारे सहाय्यक बना. देवाकडून वरती फार मोठे आशीर्वाद मिळतील. म्हणून निमंत्रणाच्या वाक्यामध्ये प्रभू काय बोलला? जेव्हा तुम्ही मेजवान्या देताल तेव्हा आंधळे, लुळे, पांगळे, असहाय्य जे तुमच्या उपकाराची फेड करू शकत नाही त्यांना आमंत्रित करा. पण जे तुमच्या उपकाराची फेड करतील त्यांना जर तुम्ही आमंत्रण दिलं तर ते तुमच्या उपकाराला फेडतील. दिलंय ना, येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघलंय ना. आम्हाला असहाय्य लोकांना देवासाठी योग्य बनवण्याची जेवढी आम्हाला देव बाप्पाने शक्ती दिलेली असेल, जेवढं आमच्या जवळ देव बाप्पाने दिलेलं असेल, त्यातून देण्यासाठी कधी मन कठीण नका करू. इथं जमा करा, वर बक्षीस घ्या देवाकडून. म्हणून देव बाप म्हणला, ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे माझ्या जवळ द्यायला वेतन आहे. पण काही जमाच नाही केलं, काय वेतन देईन वरती देव बाप? एक असहाय्य व्यक्ती पाहिला, नाही केली मदत, नाही जाऊ दे, लय असहाय्य, कशाला मदत करू, लय माझे श्रम जातील, लय कष्ट घ्यावा लागतील.
लय मला झाडा खावा लागते, मला वैयक्तिक फार त्रास होईल, कशाला एवढे मी झंझट घेऊ त्याच्यासाठी? जाऊ दे, तो आहे ना तिथं, राहा बाबा तसंच. मी काय करू? तुझ्या कृत्यामुळं तू तसं झालास, तुझ्या कृत्याचा मी कशाला भागीदार होऊ? आमचा येशू असहाय्य लोकांना वाचवण्यासाठी आला, पापी लोकांना देवाच्या राज्यात घेण्यासाठी आला. म्हणून तो म्हणला, वैद्याची गरज आजाऱ्याला आहे. जो आजारीने त्याला वैद्य लागतो का? आम्ही पापाच्या आजारी होतो, म्हणून येशूने आम्हाला वाचवलंय. आमचं पण आद्य कर्तव्य आहे. जे आम्हाला संकटात दिसतात, काही प्रॉब्लेम दिसतात, आमचं आद्य कर्तव्य आहे, अरे आमचा भाऊ, आमची बहीण अडचणीत आहे, मला होईल तेवढं मी यांना आनंदी करण्यासाठी माझे प्रयत्न करेन. जे प्रयत्न करताना तेच तुमच्यासाठी वर आशीर्वादाचं कारण असणार आहे. त्याचंच बक्षीस वर तुम्हाला मिळणार आहे. इथं जरी त्या सहाय्य व्यक्तीला तुमचे उपकार फेडता नाही ना आले, देवबाप तुमचे उपकार वरती फेडीन. अरे त्या असहाय्य व्यक्तीला नाही फेडता आले तुझे उपकार, मी तुला त्याचं बक्षीस देतो. हे करण्याची आम्ही तयारी दाखवली पाहिजे. म्हणून शब्द आलाय, एकमेकाचा अन्याय करू नका. हा राजच्या विश्वासणाऱ्यांना, सेवकांना गोल्डन संधी आहे आत्मिक धन जमा करण्याची. पण काही जण करतात, काही जण कानाडोळा करतात. नको, लय तकलीफ होईल आम्हाला, फार त्रास होईल. नाही, आम्हाला एवढा त्रास नाही सहन होणार. आम्ही त्रास घ्यायला मागत नाही. कशाबद्दल त्रास घ्यायचं त्यांच्यासाठी? कशासाठी एवढं धावायचं त्यांच्यासाठी? त्यांनी केलं तेच भरतील. एकमेकाची मदत करण्यापासून कधी मन कठीण करू नका प्रियांनो. बघा, देवाने मला सांगितलं, जा बाळा तिथं सेवेला. मी जर म्हणलं असतं, ते काय विश्वासात नाही का प्रभू? ते काय चर्चला जात नाही का? ते बायबल वाचत नाहीत का? ते आज्ञापालन करत नाही का? कशाला जाऊ मी त्यांच्याकडं? असं जर म्हणलं असतं तर देवाला कसं वाटलं असतं माझ्याविषयी? आनंद वाटला असता? लक्षात ठेवा प्रियांनो, ज्याला जी सेवा दिली ना, ती सेवा प्रामाणिकपणे करा, प्रभूसाठी करा, माणसासाठी नका करू. आणि कधी ईर्ष्या मनामध्ये कोणासाठी आणू नका. कोणासाठी कपटही मनामध्ये ठेवून चालू नका. कोणाचं वाईट होत असलं तर त्याचं चांगलं करण्यासाठी धावून या. याला म्हणतात ख्रिस्ती जीवन. न तर एखाद्याचं वाईट होतंय, होऊ दे बा, मी काय करू त्याला वाईट होतंय तर. आमच्या येशूने असं नाही केलं बरं का. म्हणून तो म्हणला मत्ते 5:48 मध्ये, जसा मी पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. किती जण होते पूर्ण आज? देवबाप एक साधारण गोष्ट बोललाय, या गोष्टीमध्ये किती जण उतरत आहेत आज? प्रत्येकाला माहितीये कोण अडचणीत आहे, कोण सहाय्यतेसाठी प्रभूकडे प्रार्थना करतंय, पण कोणाला साहसन हिंमत होत नाही. जाऊ दे, त्यांनी केलं ते भरते ना, आम्ही कशाला त्यांचा भागीदार व्हायचं? आम्हाला देवानं जसं ठेवलं आम्ही मजेत आहे, त्यांचं ते बघून घेतील. आज एकमेकाची मदत केली जात नाही प्रियांनो. सगळ्यांना माहित असतं मदतीची गरज आहे यांना. धावून येण्याची वृत्ती आज राहिली नाही. त्यांनी केलं ते भरतील. अशा विचाराने आज हेडसाळपणा चाललाय. गोल्डन संधी आहे प्रियांनो तुम्हाला. चांगल्यातलं चांगलं वेतन या ठिकाणी जमा करण्याची. पण त्यासाठी झळ खावा लागेल, त्रास होईल. ते काही साधारण नाही, त्रास होईल तुम्हाला. पण त्याच्यामध्ये ना फार मोठा आशीर्वाद आहे. म्हणून हे वचन आलंय. आणि एक आणखी वचन लक्षात ठेवा जीवनामध्ये. काढूया ते वचन. आणखी एक वचन बघू. पहिले करंथीकराचं पत्र काढा. हे लास्ट वचन. आता याच्या पुढे देवबाप नाही वचन देणार. काढलं पहिले करंथीकराचं 7वा अध्याय काढा.
35वं वचन वाचा. हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो, तुम्हास फासात गुंतवावे म्हणून नव्हे, तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो. एकाग्रतेने आणि उत्तम सेवा वाटतं का नाही तुम्हाला? वाटतं का नाही? उत्तम सेवा व्हावी, एकाग्रतेने व्हावी, आनंदाने आम्ही देवाच्या राज्यामध्ये चालावं, वाटतं का नाही? म्हणून हे शब्द आले. मी काय शब्द लिहिलाय? तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी. आज सगळ्यांना सेवा करूशी वाटते, प्रभूची सेवकाला वाटती, विश्वासणाऱ्याला वाटती, पण अट आणि शर्त ही आहे की आम्हाला गरजू व्यक्तीला त्याच्या समायामध्ये सहाय्य करण्यामध्ये जो आशीर्वाद आहे ना, तो सर्वश्रेष्ठ आशीर्वाद आहे. आणि त्याला देवाने एकाग्रतेची सेवा हे नाव दिलंय. आज सेवा सगळेच करतात, पण आनंदामध्ये असलं सगळेच आहेत मग. पण एखादा दुःखात असलं ना, नाही वाटत, नाही दुःखात आहे, जाऊ द्या, नको. ते दुःखातून बाहेर निघले ना, मग आपण विचार करू त्यांच्याकडे जायचा. दुःखात येईपर्यंत करू ते, त्यांना निघू दे दुःखातून बाहेर. जे दुःखात आहे ना, त्यांचं सांत्वन केलं पाहिजे प्रियांनो. हे आमच्या येशू ख्रिस्ताने प्रामुख्याने शिक्षणामध्ये शिष्यांना सांगितलं आणि शिष्यांनी ते केलं प्रियांनो. पेत्राची सावली जर आजारांवर पडली ना, तर आजारी बरा होत होता. इतकं सामर्थ्य पेत्रामध्ये देव बाप्पाने ठेवलं होतं. आजारी लोक म्हणायचे, अरे पेत्र या रस्त्याने येतोय, इथून तिथून खाटेवर आजारी लोक असायचे. पेत्राची सावली पडली तर बरे व्हायचे. एवढं सामर्थ्य शिष्यांना दिलं होतं. का दिलं होतं? कारण ते सहाय्यता करण्याच्या अधीनतेत होते म्हणून. वचन ऐकायला फार गोड वाटतं, पण जेव्हा ते करायची वेळ येते ना, माघार घेतली जाते. नाही 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 नाही, नाही जमणार आम्हाला, नाही करू शकत आम्ही असं. ख्रिस्ती जीवन बोलण्याचं जीवन नाही, करून दाखवण्याचं जीवन नाही. करावं लागतं. म्हणून वचन हे क्रिया वाचून निर्जीव आहे हे देव बाप बोलला. म्हणून प्रियांनो, लवकरात लवकर एक वाक्य बोलतो, डोळे बंद करा. लवकरात लवकर देवाच्या हातून पवित्र आत्म्याने भरण्यासाठी स्वतःला प्रभू समोर रोज आणि रोज प्रार्थनेच्या द्वारे सादर होत राहा आणि देवाकडून तेच मिळवा जे तुम्हाला अत्यावश्यक आहे. म्हणून आजच्या या संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा, चालू राहू दे तुमच्याजवळ. काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. फार देव तळमळीने बोललाय, कळवळ्याने बोललेला आहे. असंच देवबाप बोललेला नाही. मनाची तयारी करू, मन शांत करूया आपण, मग आपण प्रार्थना करू. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे,
आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुती धन्यवाद। होय माझ्या बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो। सर्वश्रेष्ठ नाव तुझं आहे माझ्या बापा। स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली एकच नाव आहे माझ्या बापा, ज्या नावामध्ये तारण आहे आणि ते नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे। स्वर्गीच्या देवा, आम्ही हृदयापासून, आत्म्यापासून तुझे आभार आणि उपकार मानतो माझ्या बापा। तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंच करतो माझ्या बापा। आमचा रयास होऊ दे, तू उंचावला जा माझ्या बापा, हीच आम्ही तुला प्रार्थना करतो। स्वर्गीच्या देवा, तुझ्या सर्व दयेबद्दल, तुझ्या सर्व उपकाराबद्दल आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, तुझा जय जयकार करतो। होय माझ्या स्वर्गीच्या बापा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, ग्लोरी मास्टर, ग्रेशियस फादर, वंडरफुल जीसस, वर्शिप यू जीसस, हालेलुया, हालेलुया। थँक यू लॉर्ड, थँक यू मास्टर। शेवटची प्रार्थना आपल्यासाठी हरीना ताई करतील। हे प्रभू, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हे परमेश्वरा, देव बाबा, हे आम्हाला बघायपासून जे बाप्तिस्मासाठी सांगितलं आहे परमेश्वरा, तू आम्हाला त्यासाठी सहाय्य करशील परमेश्वरा, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करते। माझ्या घरच्यांचे जे काही सर्व दुःख, जे काही तुझ्याकडे मागतायत परमेश्वरा, तू येशूच्या नावात त्यांना मागते, अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करते प्रभू, येशूच्या नावाने मागते, म्हणून ऐक तुझ्या। आमेन। आणखी मागतो स्वर्गीच्या देवा, आमच्या बहिणीने अतिशय कळवळ्याच्या वाणीने, अतिशय मोजक्या शब्दात तुला प्रार्थना केलेली आहे। विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते। आमच्या बहिणीने जे काही मागितलं आहे माझ्या बापा, ते तुला कळलेलं आहे। स्वर्गीच्या देवा, शब्द देणारा तूच होता आणि तू जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दाप्रमाणे आमच्या बहिणीच्या जीवनामध्ये, त्यांच्या परिवारामध्ये तू कार्य कर माझ्या बापा। तू उंचावला जा, तू गौरविला जा, अशी मी तुला विनंती करतो माझ्या बापा। संपूर्ण हा परिवार तुझ्या भयेत आणि कृपेत तू आतापर्यंत ठेवलेला आहे।
यापुढं पण या परिवाराला तू आपल्या भयत आणि कृपेत ठेवशील आणि या परिवाराच्या द्वारे तू उंचावला गौरविला जाशील असा मी विश्वास ठेवतो माझ्या बापा. या घरामध्ये तुझी शांती राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर अशी ही प्रार्थना करतो माझ्या बापा. आज आपल्या दासाला तुझ्या नावाने या ठिकाणी येऊन तुझी वचन सेवा आणि प्रार्थना दोहीही सेवा करण्याची पुन्हा एकदा तू संधी दिली यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋणाला ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord.